विद्यार्थी मित्रांनो, सुस्वागतम। मी प्राध्यापक महावीर थरकार, पाटपनाळे एज्युकेशन सोसायटीचे इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपनाळे या प्रशालेमध्ये कनिष्ठ महाविद्यालय विभागात इतिहास विषयाचा अध्यापक म्हणून काम करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी इतिहास विषयातील 6व्या प्रकरणाचा आढावा घेणार आहोत। या 6व्या प्रकरणाची माहिती घेण्यास या आधीच्या व्हिडिओपासून सुरुवात केलेली आहे। आज आपण व्हिडिओ भाग 2 पाहणार आहोत। 6व्या प्रकरणाचं नाव आहे वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष। यामध्ये उपघटक क्रमांक 2 1857च्या लढ्याची कारणे आपण पाहणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये 1857च्या लढ्यापूर्वीचे जे लढे होते, 1857च्या उठावापूर्वीचे जे उठाव होते, त्या छोट्या मोठ्या उठावांचा आढावा आपण घेतला। आज जो 1857चा स्वातंत्र्य लढा जो झाला, त्या 1857च्या लढ्याची नेमकी कारण कोणती होती, ती कारण आपण पाहणार। वेगवेगळी कारण दिसून येतात। त्यापैकी पहिलं कारण म्हणून आपण ब्रिटिश सैन्यातील असंतोष हे कारण पाहणार आहोत। 1857च्या उठावास ब्रिटिश सैन्यामध्ये जो असंतोष पसरलेला होता, त्या असंतोषातून हा उठाव झालेला होता। ब्रिटिशांच्या फौजेमध्ये जे भारतीय सैनिक होते, त्या भारतीय सैनिकांना मिळणारी अपमानास्पद वागणूक होती, त्या सैनिकांवर घातलेली अनेक बंधनं होती। यामुळे भारतीय सैनिकांमध्ये ब्रिटिशांविषयी असंतोष पसरलेला होता किंवा असंतोष वाढीस लागलेला होता। भारतीय सैनिकांवर ब्रिटिशांनी अनेक बंधने लादलेली होती। त्यांच्या भत्त्यामध्ये कपात केलेली होती। भारतीय सैनिकांनी समुद्र पर्यटन केलं पाहिजे म्हणून त्यांच्यावर सक्ती केलेली होती। एखाद्या सैनिकाची बदली करायची असेल तर त्या बदल्यांबाबत देखील पक्षपाती धोरण ते स्वीकारलेले होते। भारतीय सैनिकांचा कवायतीच्या वेळी ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून अपमान केला जात होता। भारतीय सैनिकांना वरिष्ठ पदावर बढती दिली जात नव्हती, त्यांना प्रमोशन दिलं जात नव्हतं। या सर्व कारणामुळे भारतीय सैनिकांच्या असंतोष पसरलेला होता आणि त्या असंतोषातूनच 1857चा उठाव घडून आला, असं आपल्याला या उठावाचं पहिलं कारण पाहताना दिसून येईल। त्याचप्रमाणे या उठावाचं दुसरं कारण म्हणजे संस्थानिकांमध्ये असंतोष निर्माण झालेला होता। या देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी या देशामध्ये अनेक संस्थानं होती, त्याचा कारभार संस्थानिक पाहत होते। त्या संस्थानिकांमध्ये देखील ब्रिटिशांच्या धोरणाविषयी असंतोष निर्माण झालेला होता। तेव्हा ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी दत्तक वारस हक्क नामंजूर केलेला होता। एखादा संस्थानिक असेल आणि त्या संस्थानिकांना स्वतःचे अपत्य नसेल तर ते संस्थानिक इतर कोणाला तरी दत्तक घेत होते आणि त्यांच्या नंतर त्या दत्तक पुत्रास तो वारसा हक्क मिळत होता। मात्र लॉर्ड डलहौसीने दत्तक वारस हक्क नामंजूर केल्यामुळे संस्थानिकांमध्ये ब्रिटिशांविषयी असंतोषाचे वातावरण पसरलेले होते।
सातारा, जैतापूर, संबळपूर, उदयपूर, नागपूर, झाशी ही संस्थाने लॉर्ड डलहौसीने या कारणावरून खालसा केलेली होती. संस्थानं खालसा केल्यामुळे संस्थानामधील जे सैनिक होते त्या सैनिकांवर बेकारीची वेळ आलेली होती. ते सैनिक शेतीची कामं करू लागले. शेतीवर अतिरिक्त असा सैनिकांचा भार वाढलेला होता. त्यामुळे त्या बेकार झालेल्या सैनिकांमध्ये देखील ब्रिटिशांविषयी असंतोष पसरलेला दिसून येतो. संस्थानं खालसा करण्याबरोबरच ब्रिटिशांनी वतने देखील जप्त केलेली होती. काहींना अशी वतनं दिलेली होती. त्यावर आधारित ते उदरनिर्वाह करीत होते. मात्र ती वतनं देखील ब्रिटिशांनी जबरदस्तीने जप्त केलेली होती. अशा लोकांदारामध्ये देखील ब्रिटिशांविषयी असंतोष पसरलेला होता. त्यामुळे हा 1857चा उठाव घडून आला असं आपल्याला 1857च्या उठावाचं दुसरं कारण पाहताना दिसून. त्यानंतर 1857च्या उठावाचं तिसरं कारण म्हणजे आर्थिक कारणे. म्हणजे इतर कारणांबरोबरच या उठावासाठी आर्थिक कारणे देखील तितकीच महत्वाची होती. ती कारणं पाहत असताना भारतीय परंपरेचा, येथील पीक पद्धती व हवामानाचा विचार न करता भारतात ब्रिटिशांनी विविध महसुलीच्या पद्धती अवलंबलेल्या होत्या. म्हणजे भारत हा प्राचीन काळापासूनच शेतीप्रधान देश म्हणून गणला जातो. या शेतीप्रधान देशातील शेतकरी हा अन्नधान्य पिकवतो आणि त्यावर आधारित संपूर्ण देशाला तो पोचतो. देशालाच नव्हे जगामध्ये अनेक ठिकाणी आपलं अन्नधान्य निर्यात केलं जातं. यावरून शेतीची परंपरा प्राचीन काळापासून आजपर्यंत आपल्या देशाची टिकून आहे. अशा देशातील शेतकऱ्यांकडून, अशा देशातील जमीनदारांकडून ब्रिटिश विविध महसुलीच्या पद्धती अवलंबून त्यातून पिळवणूक करीत होते. कोणत्या विविध महसुलीच्या पद्धती होत्या? तर त्यामध्ये कायमधारा पद्धत होती, रयतवारी पद्धत होती, महालवारी पद्धत होती. या महसुलीच्या पद्धतीच्या माध्यमातून इंग्रजांनी या देशातल्या शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू केलेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांवर दारिद्र्याची वेळ आलेली होती. म्हणून शेतकऱ्यांमध्ये देखील ब्रिटिशांविषयी असंतोष पसरलेला होता. पूर्वी शेतकरी शेतसारा भरत असताना वस्तू रूपात तो भरत होता. मात्र ब्रिटिशांच्या या महसुलीच्या पद्धतीमुळे त्यांना रोखीने महसूल भरायची सक्ती केली जाऊ लागली. मग रोखीने महसूल भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नसायचा. अशा वेळी त्या शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येत होते. एखाद्या वेळी दुष्काळ पडलेला असेल, एखाद्या वेळी साथीचे रोग पसरलेले असतील, एखादी नैसर्गिक आपत्ती कोसळलेली असेल. अशा वेळी पीक पाणी येत नसेल. मग पीक पाणी नसल्यानंतर हे महसूल भरणार कुठून? अशा बिकट प्रसंगी त्यांना महसुलामध्ये कोणतीही सवलत दिली जात नव्हती, महसूल माफ केला जात नव्हता. अशा वेळी शेतकरी सावकारांकडून कर्ज काढत होते आणि कर्ज काढून ते महसूल भरत होते. म्हणजे शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आलेली होती. मग शेतसारा भरण्यासाठी शेतकरी सावकारांवर अवलंबून राहू लागला. एकीकडे शेतसारा भरला नाही तर आपली जमीन ब्रिटिश सरकार जप्त करेल म्हणून सावकारांकडून तो कर्ज काढू लागला आणि कर्ज न फेडल्यामुळे तो सावकार आपली जमीन जप्त करू लागला. म्हणजे एकीकडे ब्रिटिश सरकार आणि दुसरीकडे सावकार यांच्या कचाट्यात भारतातला शेतकरी त्यावेळी सापडलेला होता. अशा आर्थिक प्रसंगावेळी हे शेतकरी, हे जमीनदार आपल्या जमिनी विकू लागले. जमीन विकून त्यातून आलेला पैसा महसूल म्हणून ते भरू लागले. त्यामुळे भूमिहीन होण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आलेली होती. त्यांच्या उदरनिर्वाहाची जी साधनं होती ती उदरनिर्वाहाची साधनं या धोरणामुळे हिरावून घेतलेली होती. असं आपल्याला या शेतकऱ्यातील असंतोषाची माहिती घेताना दिसून येईल. इंग्रज मळेवाले जे होते
ते इंग्रज मळेवाले नगदी पिकं घेण्यास सुरुवात केलेली होती. बिहारमधील ब्रिटिश मळे मालक शेतकऱ्यांवर नीळ लागवड करण्यास सक्ती करत होते आणि त्याचा मोबदला म्हणून ते कमी रक्कम देऊन ते नीळ खरेदी करत होते. म्हणजे एकीकडे नगदी पिकं काढायला सांगत सक्ती करत होते आणि दुसरीकडे त्याला म्हणावा तसा भाव तरी मिळत नव्हता. त्यामुळे ही शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरलेला होता. म्हणजे नगदी पिकांच्या लागवडीचा फायदा ब्रिटिशांना होत होता, या देशातल्या शेतकऱ्यांना होत नव्हता असं आपल्याला दिसून येईल. ह्या सर्व कारणामुळे सर्वत्र बेकारी, असंतोष, अविश्वास यांनी भारतभर भारतीय जनतेच्या मनामध्ये ब्रिटिशांबद्दल असंतोष पसरत गेला आणि त्या असंतोषातूनच 1857चा उठाव घडून आला असं आपल्याला तिसरं कारण पाहताना दिसतं. त्यानंतर चौथं कारण म्हणजे धार्मिक कारणे. आता 1857च्या उठावाला इतर कारण जशी कारणीभूत होती तशी धार्मिक कारणे देखील कारणीभूत दिसून येतात. ईस्ट इंडिया कंपनी जी होती त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात धर्मांतर केली जात होती. म्हणजे ब्रिटिश धर्मप्रमुख जे होते किंवा ख्रिश्चन धर्म मिशनरी जे होते त्या ख्रिश्चन धर्म प्रसारकांमार्फत किंवा मिशनऱ्यांमार्फत या देशामध्ये धर्मांतर केले जात होते, धर्म परिवर्तन केले जात होते. अशा वेळी राज्यकारभाराच्या माध्यमातून कंपनी सरकार धर्म बुडवेपणा करीत आहे अशी भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती. त्याचबरोबर ब्रिटिश अधिकारी या देशामध्ये काही सुधारणाही करू इच्छित होते. या देशामध्ये काही अनिष्ट प्रथा होत्या. त्या अनिष्ट प्रथांपैकी सती प्रथा ही एक अनिष्ट प्रथा होती. ती सती प्रथा ही धार्मिक बाब आहे, या बाबीमध्ये ब्रिटिशांनी हस्तक्षेप करू नये अशी विचारसरणी या देशातल्या काही लोकांची होती. अशा वेळी सती प्रथा बंद करून, सती प्रथा ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे, कृत्य आहे, म्हणून अशी अनिष्ट प्रथा बंद झाली पाहिजे म्हणून ब्रिटिशांनी सती प्रथा बंद करण्यासाठी कायदाही केलेला होता. भारतीय समाजाच्या धार्मिक भावना ज्या होत्या त्या धार्मिक भावना त्यामुळे दुखावल्या गेल्या आणि त्यातूनही भारतीयांच्या मनात असंतोष निर्माण झालेला दिसून येतो. हिंदू धर्म जो आहे त्या हिंदू धर्माच्या परंपरेनुसार समुद्र पर्यटन करणे निषिद्ध मानलं जात होतं. अशा वेळी ब्रिटिशांकडून काही भारतीयांना सैनिकांना समुद्र पर्यटन करण्यास सक्ती केली जात होती. त्यामुळे ही धार्मिक भावना दुखावलेल्या होत्या. त्याचबरोबर ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये जे भारतीय सैनिक होते त्या भारतीय सैनिकांच्या भावनाही दुखावण्याचा प्रयत्न केलेला होता. कारण भारतीय सैनिकांना जी काडतुसं पुरवली जात होती त्या काडतुसास गाय व डुकराची चरबी लावलेली होती आणि ती काडतुसं वापरण्यापूर्वी ते दाताने तोडावे लागत होते. भारतीय सैनिकांना आपल्या तोंडाचा स्पर्श अशा काडतुसांना व्हावा ही कल्पनाच पटत नव्हती. ही कल्पनाच धर्म संकटात टाकणारी होती. म्हणजे त्या काडतुसांना जी चरबी लावली जात होती ती चरबी आपल्या दाताद्वारे तोंडात जात होती आणि त्यामुळे आपण बाटवलं जात होतो. म्हणून आपल्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. यातूनही भारतीय सैनिकांमध्ये असंतोष पसरलेला दिसून येतो. धार्मिक भावना दुखावल्यामुळे असंतोष पसरलेला दिसून येतो. या धार्मिक कारणामुळे भारतीयांमध्ये असंतोष पसरून ब्रिटिशांविरोधी उठाव घडून आला. हा 1857चा उठाव घडून आला. त्यानंतर पाचवं कारण म्हणजे काडतूस प्रकरण किंवा 1857चे तात्कालिक कारण कोणते हे आपण पाहणार आहोत. हे तात्कालिक कारण जे होते ते कारण काडतूस प्रकरण म्हणून इतिहासामध्ये ओळखले जाते. 1856 साली ईस्ट इंडिया कंपनी सरकार जे होते त्या कंपनी सरकारने सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका व काडतुसे दिलेली होती. एनफिल्ड बंदुका व जी काडतुस होती त्या काडतुसांची आवरण दाताने तोडावी लागत होती आणि या काडतुसांना गाय व डुक्कर यांची चरबी लावलेली होती. अशी बातमी सैनिकांमध्ये पसरली. सैनिकांमध्ये ही बातमी पसरल्यानंतर सैनिक धर्मसंकटात सापडले. एकीकडे ब्रिटिश अधिकाऱ्यांचा आदेश पाळायचा की धर्म पाळायचा
या संकटात ते सापडलेले होते. या धर्म संकटात टाकणाऱ्या काडतुसाचा वापर करायला सैनिकांनी चक्क नकार दिला. अशा वेळी मार्च 1857 मध्ये बराकपूरच्या छावणीत मंगल पांडे यांनी या असंतोषाला तोंड फोडले. त्यामुळे ब्रिटिशांनी मंगल पांडे या सैनिकाला पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल करून मंगल पांडे याला फाशी दिली गेली. त्यामुळे भारतीय सैनिकांचा असंतोष वाढला गेला आणि त्याचाच उद्रेक होऊन या 1857च्या उठावाला सुरुवात झाली. म्हणजे बराकपूरच्या छावणीमध्येच या उठावाचा स्फोट झाला आणि तिथूनच खऱ्या अर्थाने 1857च्या उठावाला सुरुवात झाली असं आपल्याला दिसून येईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण या 6व्या प्रकरणातील उपघटक क्रमांक 2 आपण या ठिकाणी पाहिलेला आहे आणि हे उपघटक जे आहे ते म्हणजे 1857च्या उठावाची कारणे आपण हे पाहिलेलं आहे किंवा 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची कारणे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ही वेगवेगळी कारणे इथं आपण पाहिलेली आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणून ब्रिटिश सैन्यामध्ये असंतोष पसरला, त्यानंतर संस्थानिकांमध्ये असंतोष पसरला, तशीच आर्थिक कारणं कोणती होती, त्यानंतर धार्मिक कारणं कोणती होती आणि काडतूस प्रकरण म्हणजे या 1857च्या उठावाचे तात्कालिक कारण कोणते होते, ही अशी 5 कारणं आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. खऱ्या अर्थाने या उठावाचे नेतृत्व कोणी कुठे कसे केले याविषयीची माहिती आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.